नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. काही काही कोळी गीतं ही एवढी गाजलेली आहेत की आपल्याला कोळी गीतं म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर हीच गाणी येतात. म्हणजे एकविरा आई, वादळ वारं सुटलं ग, पारू ग पारू. ह्यातलं अजून एक गाणं म्हणजे डोल डोलतय वाऱ्यावर. आजपर्यंत शाळेमधलं एकही गॅदरिंग असं नसेल की ज्यामध्ये हे गाणं वाजलं नाही. कोळी गीतं लागली की हे गाणं मस्ट आहे. मग ह्या मंचावर नाही होणार असं कसं होईल? ऐकूयात कोळी गीत डोल डोलतय वाऱ्यावर. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतो आहे जयदीप. जयदीप, काय मस्त गायलास तू. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काय कमाल केली आहे. इनफॅक्ट पूर्णच वाद्यवृंद इतका सुंदर दिमाखात वाजवत होता. क्या बात आहे, खूपच मजा आली. मला इथे असं वाटतं की सर इथे आलेत त्यामुळे आपण जरा अजून चार्जअप झालो आहोत सगळे. पण श्रीकांतजी काय वाटत होतं? खूप खूप छान गायलास. आणि मला असं वाटतंय की ह्या गाण्याचं पुनर्जन्म झालंय आज. वा वा वा. आणि तो क्रेडिट मी आपला मास्तर
येस येस. अविनाशजींना देईन मी, कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते हार्मनी कोरसचं आणि तुझं ते इंट्रो तर आलाप, वा वा. आता बहुतेक मी माझ्या शोमध्ये घेईन मी हे सगळं. क्या बात है, क्या बात है. पण ह्या मंचावर मी माझी एक आठवण नेहमी राहील की काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं मला आज वा. माझ्या गाण्याचं. क्या बात. अँड हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू Keep थँक्यू singing. Thank you, sir. थँक्यू. अवित, आता मला तुझ्याकडे यायचंय. काय अशी तू जादू केलीस रे? म्हणजे मला असं वाटतं की सामान्य प्रेक्षक जे आहेत, ज्यांना संगीताला फार नाही कळत, त्यांना तू जरा समजावून सांग की तू केलंस काय नक्की. मी काय केलं ते पण सांगतो आणि का केलं ते पण सांगतो. आधी का केलं ते सांगतो. बरं. आपल्या प्रत्येक मैफिलच्या एपिसोडमध्ये काही ना काहीतरी वेगळं आपण करत असतो. तर हा आपला आज कोळी गीतांचा आपला आजचा एपिसोड आहे आणि माझा जो असिस्टंट आहे जो परकशन्सवरती आहे तर तो कोळी आहे आणि मी काहीच केलं नव्हतं ह्याच्यामध्ये. तर मी रिहर्सलला निघाला तो गाडीची किल्ली गायब, चेकबुक गायब, सगळ्या गोष्टी माझ्या गेलेल्या तिकडे आणि हा आदळापट करतोय तिकडे संतोष आमचा. अच्छा. मग मी त्याला म्हटलं की एक मिनटं काय एकदा तू सांग काय काय झालं. तो म्हटला की आमची गाणी आहेत, तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामध्ये. म्हटलं बस सॉरी बाबा, मी काहीतरी करतो अरेंजमेंट. आणि मग वा वा वा. क्या बात है यार. आणि म्हणून खरं तर काहीतरी म्हणजे क्रिएटिव्हिटी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आमची ही बॅकिंग व्होकलची टीम, मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते गाणं एक पारंपरिक पद्धतीने ऑफकोर्स रेकॉर्ड केलं गेलं होतं, पण नवीन सादरीकरणामध्ये त्याच्यामध्ये काही हार्मनीज आहेत आणि आमचे सगळे हे टॅलेंटेड वाद्यवृंद आहेत. सो मला असं वाटतं की हे सगळेजण इतके इन्स्पायर करतात. सो त्याच्यामध्ये काही हार्मनीज, काही ॲडेड कॉर्ड्स ज्या आल्या त्याच्यामुळे ती गोष्ट एकदम अनएक्सपेक्टेडली आली की आपल्याला खूप जास्त आनंद देऊन जाते. खरं. तसा तो एक थोडासा कंटेम्पररी टच त्या गाण्याला होता जो बॅकिंग व्होकल्समधनं दिला आणि त्यातनं एक शेड बदलली गाण्याची पूर्ण. तू ते कसं केलं ते पण सांगणार होतास ना. सो ओरिजिनल गाणं कसं आहे त्याची चाल अशी की डोले डोलते वाऱ्या बाई माझे डोले डोलते, पण त्याचं आता एक रिप्राईज वर्जन हार्मोनाइज 1 2 3 अँड एक ना वेगळाच कलर बनून जातो त्या येस गाण्याचा. येस 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 येस. आणि त्यानंतर परत आपण ओरिजिनल गाण्यावरती येतोच. पण मला असं वाटतं की हे करत असताना ना ओरिजिनल गाण्याचा जो एक्सप्रेशन आणि फील आहे ना त्याला कुठे धक्का लागून नाही द्यायचा. ही गोष्ट एक कायम जपायला लागते Correct. की तो कलर तोच ठेवून त्याच्यात फक्त एक वेगळी छटा आपण भरायची असते. क्या बात आहे अवित दादा. थँक्यू सो मच. तू इथे आहेस Great, great. त्यामुळे आम्हाला असं काय काय वेगवेगळ्या फ्लेवर्स, वेगवेगळ्या गोष्टी इथे ऐकायला मिळतात गाण्यामध्ये. आणि सर तुम्ही इथे आहात आणि गाणं तुमच्या तोंडून ऐकलं नाही तर कसं चालेल. 2 ओळी तरी आमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. पण एक छोटीशी आठवण ह्या गाण्याचं आहे. प्लीज. आठवण अशी आहे की त्यावेळी आम्ही लाईव्ह करायचो रेकॉर्डिंग. अनिलजी आहे तिकडे, अनिलजींना माहिती आहे, तो स्वतः साक्षीदार आहे ह्या गाण्याचं. आणि हे गाणं सकाळी 3 वाजता डब केलं गेलं, त्याला माहिती आहे. खरं आहे, ते गाणं 3 वाजता रेकॉर्ड करून पण इतकं अजरामर झालेलं आहे की कोणालाही पत्ता लागत नाही ह्या गोष्टीचा की ते किती वाजता शूट झालंय. तसं इन्व्हॉल्वमेंट होतं आमचं त्याच्यात. आणि प्रत्येक ट्रॅक रेकॉर्डिंगला आम्ही सिंगर्स वगैरे पण असायचो आणि आम्हाला ते एक फील आधीच ते इनबिल्ड करून घ्यायचो आम्ही. कारण ते गाताना शब्द, ते उच्चार, वजन सगळं एकदम परफेक्ट होऊन जातं मग. करेक्ट आहे. सो अभी सर हो जाए. हैया हो
थँक्यू सो मच श्रीकांत सर. असंच आम्ही तुम्हाला अजून खूप त्रास देणार आहोत, सारखं तुम्हाला गायला लावणार आहोत. नो प्रॉब्लेम. मी गायलाच आलो इकडे आणि काहीतरी वेगळं आज मी गायलं. मला खूप आनंद झाला. अँड थँक्स टू ऑल दिस वंडरफुल म्युझिशियन्स अँड माय मास्टर. ते काय आहे मी नंतर सांगेन परत. बरं. थँक्यू सर. Thank you प्लीज so तुम्ही much. स्थानापन्न व्हा. आणि जयदीप थँक्यू सो मच. थँक्स लॉट. थँक्यू. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कोळी लोकांचे सण समारंभ हे काही विशेषच असतात. समारंभ कुठलाही असो, जल्लोष महत्वाचा हे त्यांचं तत्व असतं. म्हणजे लग्न असू दे किंवा हळद असू दे, खरं तर लग्नापेक्षाही जास्त उत्साह हळदीमध्येच असतो. सगळे हळदीमध्ये अगदी बुडून गेलेले असतात. त्या दिवशी कोळीवाड्याच्या आजूबाजूनी जरी जात असलो तरी आपण हळदीमध्ये माखून जाऊ एवढा तो जल्लोष असतो. ह्याच जल्लोषाचं गाणं आता इथे सादर होणार आहे. टाइमपास या चित्रपटामधील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ही पोलीस साजूक तुपातली.
ब्रह्मानंदा खूप 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 मस्त झालं तुझं गाणं. असं वाटत होतं मी खरंच ते रेकॉर्ड ऐकतेय. आणि तुला पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून छान छान गाणी आम्हाला तुझ्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू. थँक्यू. श्रीकांतजी, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही ह्या मैफिलीची इतकी छान शोभा वाढवताय. पण मला राहून राहून एक खूप मोठा प्रश्न असा आहे की श्रीकांत नारायण म्हणजे साधारणतः साऊथ इंडियन वाटणारं नाव, त्यात तो माणूसही साऊथ इंडियन. आणि आता समीकरण असं झालंय की कोळी गीतांचा आवाज म्हणजे इक्वल्स टू श्रीकांत नारायण. तर एकतर हे कसं घडून आलं त्याची एक काही खास आठवण तुमच्याकडे असली तर मला ती नक्की ऐकून घ्यायची आहे. ह्याची आठवण अशी आहे की जे गाणं तर भरपूर हिट झालं आणि लोकांना तरी पण कळत नव्हतं की हा नेमका हा श्रीकांत नारायण कोण आहे, हा नक्की कोळी आहे का मराठी आहे का हा मद्रासी आहे. पण नंतर एकदा आम्ही कार्यक्रम वगैरे करायला सुरू केलं तेव्हा लोकांना कळलं अरे हा श्रीकांत नारायण आहे. अच्छा. नंतर मी त्यांना कळलं की तरी पण ते मराठीमध्येच बोलायचं माझ्या येऊन. खूप वर्ष गेल्यानंतर मग त्यांना ते कळलं की हा एक साऊथ इंडियन आहे आणि अमराठी असून तो एवढं चांगलं मराठी बोलतो आणि मराठी गाणी पण गातो. अच्छा. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की ऑफकोर्स तुमचं मराठी खूपच शुद्ध आणि मस्त आहे आणि इतकी सफाईदारपणे तुम्ही उत्तरं देताय. पण तेवढंच तुमचं ऑफकोर्स तुमची मदर टंग तमिळ आहे का चांगलं. आणि एक वियर्ड रिक्वेस्ट आहे माझी, आय डोंट नो इफ इट बी फन फॉर यू ऑर नो, बट मी हाय कोळी जर तमिळमध्ये गायचं असेल तर तुम्ही गाऊ शकाल का? म्हणजे मी हाय कोळीला काय बोलतात तमिळमध्ये? मी हाय कोली तमिळमध्ये नाही गाऊ शकत कारण त्याची जी शब्दाची हे आहे ते खूप ह्याच्यापेक्षा जास्त वळण आहे त्याला. अच्छा. ळ आहे कारण आम्ही तमिळ बोलतो ना, तर ल आणि ळ मला ते त्रास होत नाही कधी. पण मी हाय कोली म्हणजे नान और कोळी. कोळी कोळी तर कोळीच राहणार असं. कोळी तर अच्छा. कोळीच. हा. पण कसं कसं मला 1-2 लाईन करा ना ट्राय वगैरे. नानोर कोळी नानोर कोळी सोरिल्या डोली ಇದು ಮುಂಬೈ ಒಡಕಿನಾರಿ ಮೀನ್ ವರತ್ ತಿನ್ನರ್ ಅಮ್ಮ ಸಿಕ್ರಮ ವಾಂಗೋಡಿ. सर ऍक्च्युली तुम्ही काही गायलं असतं तरी आम्हाला कळलं नसतं. मी जे गायलोय ना मला पण कळलेलं नाहीये पण मी असं गायलं. पण मी एक मूल असं सांगतो की मी हाय कोली सोरिल्या डोली. पण मी असं रिक्वेस्ट केलं की तुम्ही लोक लवकर या आणि आपण मासे खाऊया अरे वा वा असं वा. ह्या भाषेत म्हणलो. वा 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 वा, किती छान. मला असं वाटतं की एक कलाकार असतो त्याच्या कलेला कुठल्याही भाषेचं बंधन नसतं. तसं ऑफकोर्स सरांकडे आम्ही एक पटकन चॅलेंज टाकलं आणि ते झटकन त्यांनी झेललं आणि इथे इतकं सुंदर तमिळ मी हाय कोली आपल्याला ह्या रंगमंचावर ऐकायला मिळालं. मला एक सांगा की कोळी गीतं असतात ना, त्याच्यात म्हणजे कुठल्याही जगातल्या प्रसंगावर त्यांच्याकडे गाणं असतं. तर म्हणजे असा कुठला वियर्ड प्रसंग आहे का ज्याच्यावर त्यांनी गाणं बनवलेलं असेल? म्हणजे एक प्रसंग मला आठवत आहे. लग्न म्हणजे कसं एक मुलाचं आणि मुलीचं Of course. हे नॅचरल. Normal, हा. ओके. मास्यांचं लग्न हे एक नवीन त्यांनी एक लोकांपुढे आणलं आणि एवढं मला आधी ते शब्द कळेना का. मला बोललं हे काय आहे ऍक्च्युली. अरे हे माहिती नाही ते आपल्या जेवढे आम्ही मासे खातो त्यांचं लग्न ठरवलं तर काय होईल. अरे हाऊ क्यूट इज दॅट. ते एक झलक मी फक्त गाऊन दाखवतो. हो प्लीज. हे शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. सर्गात आता सजलय गो भोलू झैली करवली भोलू झैली करवली. चिंबोऱ्यात आता नाचतैर वाकटी निघाली करवली वाकटी निघाली करवली. दारू पिऊन शिंदी उठा परलय र परलय मंगले तारा गबाय. शिंगाला नवरा झैलय गो कोलबी नवरी झैली गबाय. शिंगाला नवरा झैलय गो
कोलबी नवरी झाली गवाय. वा 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 वा. हा एक प्रकार माझं एकदम मी पण खूप आश्चर्य झालं मला पण हे पण आणि एक नवीन प्रकार लोकांसमोर त्यांनी एक ट्रेंड त्यांनी चेंज केला वेसावकरांनी. आणि जेव्हा आपलं पारंपरिक कोळी गीतं तुम्ही ऐकतात HMVचं वगैरे तेव्हा फक्त इन्स्ट्रुमेंट्स खूप कमी होतो तेव्हा. क्लॅरनाईट, शेहनाई आणि ढोलकीमध्ये ते आणि ढोल या 4 किंवा 5 इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी ते रेकॉर्ड करायचे. पण ह्या लोकांनी ते ट्रेंड चेंज केलं. त्यांनी भरपूर त्यांनी एवढे अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स ब्रास यूज केलं, त्याच्यात मेंडलिन यूज केलं, त्यांनी कीबोर्ड्स यूज केला, फ्लूट यूज केला, ढोल किंवा ऑक्टोपॅड हे सगळं त्यांनी एक म्युझिकचं एक ट्रेंड त्यांनी बदलला. म्हणून हे लोकांना आवडायला लागलं का काहीतरी नवीन आम्ही ऐकतोय. खरंय खरंय. अनेक लोकांना हे नाही माहितीये की तुमचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. तर ते कशासाठी आहे म्हणजे काय? मी रफी साहेबांचा मोठा फॅन आहे. आम्ही एक कार्यक्रम करत होतो फिर रफी. भरपूर त्याची एवढी पब्लिसिटी झालेली आणि प्रत्येक वर्ष आता सलग 12 वर्ष आम्ही हे करतोय शो. तर त्या बॅनरच्या अंडर आम्ही एक कार्यक्रम प्लॅन केला 12 तासाचा. फक्त हे सिद्ध करायला नाही. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आम्ही ते हे पण नाही अप्रोच पण नाही केलं त्यांना की तुम्ही येऊन तुम्ही ते बघा आणि ते तुम्ही रेकॉर्ड करा म्हणून. हे फक्त पॅशन होती माझी एक. आणि मी त्या कार्यक्रमात सगळे जेवढे लिरिसिस्ट, जेवढे सिंगर्स, जेवढे लेसर नोन लिरिसिस्ट, ॲक्टर्स ह्या लोकांचं सगळ्यांचं गाणं मी घेऊ शकलो. आणि प्री इंडिपेंडन्स, पास्ट इंडिपेंडन्स आणि 101 गाण्यांचा हा गुलदस्ता होता. आणि मला आनंद ह्या गोष्टीची आहे की आपले जे मास्टरकडे बसले आहेत ना अविनाशजी, त्यांनी तो 12 तास त्यांनी माझा साथ दिलाय. वा. खरं म्हणजे माझं लिम्का बुक रेकॉर्ड्स मी सगळं ह्यांना डेडिकेट करतो. कारण ह्यांनी सगळं ते अरेंजमेंट, रिहर्सल सगळं ह्यांनी आणि खूप खूप प्रतिसाद दिला. अविनाश 12 तास तिकडनं हल्ला नाही स्टेजवरनं. वा. सो आय गिव्ह क्रेडिट टू हिम फॉर दी अँड दी एंटायर टीम हु वॉज सपोर्टिंग मी इन दॅट डे. वा वा वा. हे सगळं तो आमच्यापर्यंत येऊ देत असं नाही ऍक्च्युअली. इट वॉज डिसेंबर 24, 2012. ओके ओके ओके. श्रीकांत, ॲक्च्युली रफी साहेबांना जितका तू मानतोस आम्ही सगळेच तितके मानतो. आणि खऱ्या अर्थाने आपण लहानपणापासूनच त्यांची गाणी ऐकत मोठे झालेलो असतो. आणि ती गाणी ज्या प्रकारे सादर तू केलीस, तुला खरंच सलाम त्यासाठी. कारण की 12 तास सलग गाणं, कारण की वादन ह्याच्यामध्ये कधी कधी आम्ही थोडे काही पीसेस ऑल्टर करत होतो, पण सगळी गाणी 12 तास सातत्याने गाणं आणि तितक्याच सुरेलपणाने गाणं. प्रत्येक मूडचं आम्ही घेतलेलं. एव्हरी भजन, एव्हरी फरियादवाले गाणे, रोमॅन्टिक, क्लासिकल सगळं सगळं जेवढं काय असेल ते तेवढं आम्ही एका ह्याच्यात एक ते म्हणून बोललो मी, एक गुलदस्ता म्हणून आम्ही ते पेश केलं लोकांसमोर. वा 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 वा. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. थँक्यू क्रांती. आम्ही एक गाणं रेकॉर्ड केलं आहे एका प्रोडक्शन, महोत्सव एंटरटेनमेंट या प्रोडक्शनसाठी. आणि एवढं छान अविनाशजींनी त्याला संगीत दिलं आहे आणि अनुराधा राजगदक्ष ह्यांनी ते गाणं लिहिलं आहे. अँड एकदा मला अवीचं मेसेज आला व्हॉट्सअप, प्लीज कॉल मी अर्जंटली म्हणून. मला क्या कर रहा है शाम को, तू ये माझ्या सिटिंग रूमला, आपण काहीतरी मी हे केलं आहे, आपण बघूया तुझा आवाजात कसं वाटतंय ते. अशी हे सुरुवात झालं. मला अशी एक इच्छा आहे, आज अवी पण आहे इकडे आणि चांगले ऐकणारे लोक आहे इकडे, त्यांना फक्त 1-2 ओळ माझी इच्छा आहे की मी ऐकू त्यांना. कशी कोण जाणे बनातील गाणे होऊन आली
श्वासात रुजनी बहरून आले साले मनाचे ऋतू वाटे जन्म नवा कळलो मीच मला वाटे जन्म नवा कळलो मीच मला सांगू कसे हे तुला सांगना 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 कशी कोण जाणे मनातील गाणी होऊन आलीस तू श्वासात रुजनी बहरून आले झाले सुखाचे ऋतू वाटे जन्म नवा कळलो मीच मला वाटे जन्म नवा कळलो मीच मला सांगू कसे हे तुला सांगना 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 वा 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 अविका त्या गाण्याला तुझी छाप आहे हा. तुझा आत्मा आहे या गाण्यात. यु नो इट्स व्हेरी यू दिस सॉन्ग. थँक्स. ॲक्च्युली मी हे गाणं त्याच्यासाठी अशासाठी बनवलं की श्रीकांतचं जे नेचर आहे ना तो इतका सॉफ्ट आहे बाय नेचर आणि ही इज ऑलवेज स्माइलिंग अँड पॉझिटिव्ह. सो त्याच्यासाठी हे गाणं त्याच्या पर्सनॅलिटीसाठी खरं तर हे गाणं आहे खरं जे मी खूप मनापासून त्याच्यासाठी बनवलं. वा वा नाही थँक्यू व्हेरी मच अवी अँड आय वुड नॉट कॉल यू अवी टुडे आय विल कॉल यू आर माय मास्टर हिअर. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू वन्स अगेन क्रांतीजी फॉर मेन्शनिंग दिस आणि मला एक संधी दिली. बरं श्रीकांतजी आता आपल्या गप्पा तर मारून झाल्या आहेत. आता आपल्याला काही खेळ खेळायचे आहेत आणि त्यामधला सगळे जे इथे गेस्ट येतात त्यांचा सगळ्यात आवडता गेम जो आहे तो आहे फिरकी. माझी फिरकी घेणार आहात का तुम्ही? नाही. अच्छा आता मराठी जोक पण मारतायत सर. वेल सो ही मैफिलची फिरकी आहे आणि मी जेव्हा स्टार्ट म्हणणार तेव्हा ही फिरकी फिरणार आणि जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार तेव्हा ती थांबणार. वेल ही जेव्हा फिरणार तेव्हा जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार त्याच्या मागे रफी साहेबांच्या काही सिनेमांची नावं आहेत आणि त्यांच्या त्या सिनेमातली गाणी तुम्हाला म्हणायची आहेत बिकॉज तुम्ही रफी साहेबांचे एवढे मोठे फॅन आहात. सो दिस इज द चॅलेंज फॉर यू. सो लेट्स स्टार्ट. येस स्टार्ट. स्टॉप. कर्ज. दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने पहले तो मैं शायर था पहले तो मैं शायर था आशिक बनाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने. क्या बात है. आज खूपच मजा येते. मला असं वाटतं आपण पुढचं बघूया. कुठल्या सिनेमाचं नाव येत आहे. स्टार्ट. आता मी स्क्रीनकडे बघत नाही मी इकडे पुढे बघून स्टॉप. ओके. स्टॉप. काला बाजार. अरे वा. हो 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 खोया खोया चांद खुला आसमान आँखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद खुला आसमान आँखों में सारी रात
बघूया पुढचा कुठला सिनेमा येतोय. स्टार्ट. स्टॉप. कश्मीर की कली. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. थँक्यू सो मच. बघूया पुढचा सिनेमा कुठला येतोय. स्टार्ट. स्टॉप. दुलारी. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. जहाँ की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. वा 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 वा. बघूया पुढचा सिनेमा कुठला येतोय. स्टार्ट. स्टॉप. हस्ती जखम. तुम जो
अतिशय मला आज असं वाटतं- मी हेच बोलणार आहे. हे गाणं जेव्हा गात होतो मी, आता माझ्या डोक्यात एक आलं की महफिल जो मिल गए हैं तो सारा जहां मिल गया. वा वा वा, थँक्यू. आज ह्या मंचावर एकाहून एक बहारदार गाणी सादर झालेली आहेत, पण आजच्या ह्या मैफिलीला खरी बहार आणली ती आपल्या प्रमुख पाहुण्यांनी. आज तुम्ही इकडे आलात आणि ह्या मंचाची शोभा वाढवली. तुमच्यामुळे ह्या मैफिलीला एक झळाळी मिळाली, एक वेगळीच शाईन आली. मी आता अविनाशजींना विचारू इच्छिते की तुम्हाला सर्वात जास्त यांचं कोणतं गाणं आवडलं? खरं तर श्रीकांत, तू सगळीच गाणी आज कमाल सादर केलीस यार. पण मला वाटतं की मराठी नसूनही तू इतकी सुंदर कोळी गीतं आम्हाला दिलीस, म्हणून तुझी जी कोळी गीते तू आज 2 गायलीस त्याच्यासाठी सलाम. क्या बात आहे. श्रीकांतजी, तुमच्या ह्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. मी तुम्हाला मंचावर यायची विनंती करते. तुम्ही आणलेल्या ह्या शाईनमुळे पॅराशूट जॅस्मिन कडून आहे हे सुंदर गिफ्ट हॅम्पर. पॅराशूट जॅस्मिन तर्फे आता केसांवर लव दाखवा, शाईन जागवा. पॅराशूट जॅस्मिन सोबत. थँक्यू थँक्यू सो मच क्रांतीजी. अँड वन्स अगेन खूप खूप आभार झी मराठी, झी युवा अँड महफिल. मी फक्त 1-2 ओळी हिंदीमध्ये महफिलसाठी मला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज. ह्या टायटलवरती. अक्सर महफिल से जाते समय हम कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे. अक्सर महफिल से जाते समय हम कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे, लेकिन आज मैं आप सबसे यही कहना चाहूँगा कि आप मिलते रहेंगे तो हम जिंदा रहेंगे. ओह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू थँक्यू सो व्हेरी मच. मच. आणि आजचा शो खूपच छान झाला. ही महफिल खूप रंगली आणि आम्ही तुम्हाला असं नाही सोडणार आहोत. माझी खरंच आणि आम्हा सगळ्यांची खूप इच्छा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा या महफिलीचा भाग बनण्यासाठी नक्की यावं. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू Thank you. थँक्यू सो मच. आठवड्यागणिक ही महफिल अजून अजून रंगत चालली आहे. तुमचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतोय. जसं श्रीकांतजी आत्ताच सांगून गेले, आप मिलते रहेंगे तो हम जिंदा रहेंगे. तर भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.